लहान मुलांना ना मातीमध्ये खेळायला खूप आवडतं. तुमच्या पण मुलांना आवडतं का? आमच्या तर छोकऱ्याला खूप आवडतं आणि आता बघा गॅलरीमध्ये जाऊन बसला मातीमध्ये खेळायला. शहरातली मुलं असो किंवा गावातील मुलं, त्या मुलांना मातीमध्ये खेळायला आवडतं. गावातली मुलं तर मातीमध्ये खेळत जातात, पण शहरातल्या मुलांना पण मातीमध्ये खेळायची खूप आवड असते. आणि आता गॅलरीमध्ये जाऊन बसला तो आणि कुंड्यामध्ये जी माती आहे ना, ती अंगावर टाकून घेतो किंवा ह्यातली माती त्यात टाक, त्यातली माती ह्यात टाक, हे चालू आहे. आणि हे मी 2-3 दिवस बघते, स्वामी असाच करतो. त्याला खूप आवडते अशा मातीमध्ये खेळायला वगैरे. जेव्हा मी त्याला खाली पण घेऊन गेले नाही खेळायला, तेव्हासुद्धा हा मातीमध्येच खेळतो. तुमची पण मुलं खेळतात का मातीमध्ये? नक्कीच मातीमध्ये खेळून ना सगळे स्वामीने कपडे घाण करून घेतले. त्याला अंघोळी घातली, परत त्याला रेडी केलं. आज 2 वेळा अंघोळ झाली त्याची. त्याला रेडीवेअर केलं. आज मला बनवायचा होता डोसा. त्यासाठी बनवते चटणी, कारण स्वामीला डोसा खूप आवडतो आणि समतला डोस्यासोबत चटणी आवडते. स्वामी काय फक्त डोसा, प्लेन डोसा खातो, पण समतला नाही, चटणी लागते. आणि तो स्कूलला गेला आहे, त्याला यायच्या अगोदर सगळं रेडी करून ठेवायचं होतं. त्यामुळे म्हणजे गडबड चालली होती. पण स्वामीला ना वरती बसायचं असतं. मम्मा काय करते, काही नाही, त्याला बघायचं असतं. त्याला शिकतोय तो आता जेव बनवायला स्वामी. समतला स्कूलमधून घेतलं. त्यानंतर मेडिकलमध्ये मला टॅबलेट घ्यायची होती, ती टॅबलेट घेतली. समतचं चालू होती की मग मला गन घ्यायची आहे म्हणून. त्यानं 2 दिवस लागला होता, तर मला गन हवी आहे म्हणून. आणि आज स्कूलचा लास्ट डे होता. आज काय आम्ही इकडे येणार नव्हतो, मग त्याची इच्छा म्हटलं पूर्ण करूया आणि त्यासाठी गन घेतली. पण त्यानं एक 2-3 चॉईस केला होता, पण त्याला समजत नव्हतं की नक्की कुठली घेऊ. आणि तो छोटा आहे अजून, पण ज्या मोठ्या होत्या गन त्याला जमत नव्हत्या, त्यामुळे छोटीच गन घेतली आम्ही. त्यानंतर मी आलो घरी. येताना हे डोस्याचं पीठ घेऊन आले होते रेडीमेड. जाताना चटणी बनवून गेली होती आणि येताना डोस्याचं पीठ घेऊन आले. म्हटलं आता गरमागरम दोघांना पण डोसे काढून देते, ते खातील आणि मग गप झोपतील म्हणून. तोपर्यंत स्वामी परत किचन कट्ट्यावरती आला आणि म्हणतो की मम्मा मला डोसा पाहिजे. आजकाल ना स्वामी समतला ना डोसा खूप आवडतो आणि त्याला असं वाटतं की त्यांची आवडतीच डिशच झाली डोसा, कारण 2 दिवसांनी परत चालू असते, मग डोसा बनव, डोसा बनव. मुलांनी खाण्याचा हट्ट करावा आणि तो आईने पुरवावा, सध्या आमचं हे चाललं आहे. आणि जर खातात मुलं तर खातात, ठीक आहे, खाऊ दे, तसं चालतं. तर खात असतील तर बनवायला काहीच प्रॉब्लेम नाही. काही काही रेसिपी अशा असतात की बनवते तो खात नाही. काल मी खिचडी बनवली होती दोघांसाठी, संध्याकाळसाठी 6 वाजता बनवली होती, पण दोघांनी अजिबात नाही खाल्ली. स्वामीसाठी तर नवीन होतं काहीतरी ते, पण समत तो आवडतं, पण त्याने त्या काल खाल्ला नाही, कारण थोडी तब्येत ठीक नाही, त्यामुळे त्यानं खाल्लं नाही आहे. होळी दोघं पण खेळले, त्याने खूप भिजले, त्यामुळे दोघांना पण सर्दी खोकला झाला आहे. त्यांच्यासाठी हा काढा बनवला आहे विड्यांच्या पानाचा. दोघांना पण तो काढा दिला. दोघांनी पण छान पिला. असं वाटतं का तुम्हाला नाही पिला? दोघांनी पण खूप नखरे केले पिताना, तरी पण जबरदस्ती दोघांना पण पाजवलं आणि दोघांना पण झोपवलं. त्यानंतर आम्ही आलो मार्केटमध्ये. असा होता आमचा आजचा दिवस. बाय.